साखरेच्या वाढत्या दराचा फटका, सिद्धेश्वर कारखान्यात साखर वाटपावरून सभासदांचा संताप. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण वाढवण्याच्या धोरणामुळे ऊसापासून साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिलं जात असल्यानं देशांतर्गत साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. वाढत्या दराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं परदेशातून साखर आयातीला परवानगी दिली असतानाही बाजारातील साखरेचे दर स्थिर होताना दिसत नाहीत. त्यातच व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साखर साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप केला जातोय. या वाढत्या दराचा फटका आता साखर कारखान्यांच्या सभासदांना बसू लागला. दरवर्षी साखर कारखान्यांकडून शेतकरी, सभासद, शेअर होल्डर्स तसंच कामगारांना मोफत अथवा सवलतीच्या दरात साखर दिली जाते. मात्र साखरेच्या वाढलेल्या दरामुळे यंदा साखर वाटपाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यानं सभासदांना 27 ऑगस्टपर्यंत साखर पुरवठा करण्याचं परिपत्रक काढून वाटपाला सुरुवात केली होती. मात्र सोमवारी अचानक साखर संपल्याचं नमूद करणारी नोटीस कारखान्याच्या फलकावर लावण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी, सभासद आणि शेअर होल्डर्सनी कारखाना कार्यालयाकडे धाव घेतली. आम्हाला आमच्या हक्काची साखर मिळाली पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत सभासदांनी साखर वाटपाची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन संचालक मंडळातील प्रमुख संचालकांनी तातडीनं बैठक घेऊन साखर वाटप सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानंतर सभासदांच्या कार्डानुसार नियोजित प्रमाणात साखरेचं वाटप करण्यात आलं. दरम्यान जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रमेश अन्नलदास घटनास्थळी चित्रीकरणासाठी दाखल झाल्याचं समजताच प्रशासनानं साखर वाटपाची कार्यवाही तातडीनं सुरू केल्याचं उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितलं. साखर मिळेपर्यंत प्रतिनिधी घटनास्थळी थांबल्याबद्दल शेतकरी व सभासदांनी जनदर्पण न्यूज चॅनलचे आभार मानलेत. साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह आता साखर कारखान्यांच्या सभासदांना अडचणीचा सामना करावा लागतोय. साखर उपलब्धतेचा प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या ठिकाणी 2025-26 या वर्षाची जी साखर आहे ती घेण्यासाठी इथं सर्व शेतकरी, सभासद या ठिकाणी कारखान्याच्या या आवारात जमलेले असताना अचानकपणे या कारखान्याच्या संचालक मंडळाने असेल किंवा कोणी असेल त्या लोकांनी या ठिकाणी एक नोटीस चिकटवली साखर संपल्याबाबतची. अचानकपणे हा जो निर्णय घेतलेला तो अतिशय अन्यायकारक असा शेतकऱ्यांवर होता. त्याचा जाब जो आहे शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर या ठिकाणी जे कुणी कारखान्याचे जे आहेत अधिकारी त्यांनी आता आम्हाला थोडंसं आश्वासन दिलं, आश्वासित केलं की आम्ही साखर चालू करतो. त्याप्रमाणे या ठिकाणी आता सर्वांनी व्यवस्थित समाधान झालेलं असल्यामुळे साखर या ठिकाणी वाटप चालू होणार आहे. आतापर्यंत एवढी माहिती त्यांनी दिलेली आहे. पत्रकार बंधूंना आमची विनंती आहे, जोपर्यंत या ठिकाणी हे वाटप चालू होत नाही तोपर्यंत आपली उपस्थिती या ठिकाणी आपल्याला दाखवावी, हीच आमची या ठिकाणी नम्र विनंती आहे. चालू करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत, पण जोपर्यंत या ठिकाणी होत नाही साखर चालू तोपर्यंत आपण या ठिकाणी राहून या वस्तुस्थितीची शहानिशा आपल्याकडून करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. सोय सुद्धा नाही, हे काय करायचं? आम्ही समजा 8:30ला आलो इथं, आतापर्यंत महिला अशाच आहेत त्या, आणि तुम्ही अचानक बोर्ड लावताय की साखर 26-27 कोटी भेटणार म्हणून. जरा लवकर वाटप करावी. महिला संघ पण आमच्यापेक्षा लवकर जाऊ दे त्यांना. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.